मतदान यंत्रावर लोकांचा विश्वास नसेल तर केंद्र सरकार या मतदान यंत्रालाच का म्हणून घट्ट चिटकून बसला आहे। मित्र हो, नमस्कार। बहुसंख्य भारतीय मतदारांचा ईव्हीएम म्हणजे मतदान यंत्रावर विश्वास नाही, अजिबात नाही। मतदान यंत्रावर निवडणूक घेण्याऐवजी ती बॅलेट पेपरवर म्हणजे मतपत्रिकेद्वारे घेतली जावी अशी मागणी वर्षानुवर्ष होत आहे ना आपल्या देशामध्ये। मतदान यंत्राबाबत शंका आणि संशयाचं वादळ जे उठलं आहे ते अजूनही घोंगावत आहे आणि हे घोंगावत राहणारी। बघा ना, 4 महिन्यापूर्वी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाली आणि जो निकाल समोर आला त्यावर बहुसंख्य मतदारांचा अजिबात विश्वास नाही। आम्ही ज्याला मतदान केलं आहे त्याच्यापर्यंत ते पोहोचलंच नाही असा दावा म्हणा किंवा आरोप म्हणा किंवा संशय शंका जे काय म्हणायचे म्हणा, पण ते अजूनही लोकांच्या मनामध्ये आहे। जगातल्या प्रगत देशांनी मतदान यंत्र त्यांची कचऱ्यामध्ये फेकून दिली आहेत। तिथं मतपत्रिकेवर निवडणूक घेतली जाते, मतदान यंत्र हॅक करता येतात, निवडणूक निकालात हेराफेरी केली जाऊ शकते, याचा खुलासा अमेरिकेत सुद्धा करण्यात आला। पण आपल्याकडील मतदान यंत्र सुरक्षित आहेत असा दावा निवडणूक आयोग करतोय आपला, आणि आपला निवडणूक आयोग सदैव या मतदान यंत्राला घट्ट चिटकून बसलेला आहे। अर्थात बघा, हा विषय सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला होता, पण तिथंही अजून तरी काही ठोस असा निष्कर्ष बाहेर आलेला नाही। बघा, शंका असेल, संशय असेल, खरं असेल, खोटं असेल, जे काय असेल ते, पण बहुसंख्य मतदारांचा मात्र या मतदान यंत्रावर विश्वास नाही। आता तर भारताचे नवे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई यांनी या पुढच्या निवडणुका या बॅलेट पेपरवरच व्हाव्यात अशी इच्छा व्यक्त केली आहे। महाराष्ट्रातील अमरावतीचे भूषण गवई हे आता भारताचे नवे सरन्यायाधीश बनले आहेत। डिसेंबर 23 मध्ये बघा, जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला मान्यता देणाऱ्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठामध्ये न्यायमूर्ती गवई यांचा समावेश होता। राजकीय निधीसाठी निवडणूक रोखे योजना रद्द करणाऱ्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठात देखील हे भूषण गवई सहभागी होते। 2016 मध्ये केंद्र सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाला 4 विरुद्ध 1च्या बहुमतानं मान्यता देणाऱ्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठात देखील न्यायमूर्ती गवई यांचा समावेश होता। हे न्यायमूर्ती गवई आता भारताचे नवे सरन्यायाधीश आहेत। बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची याचिका अद्यापही आपल्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे आणि आता सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्या आईंनीच ही अपेक्षा व्यक्त केलेली आहे। न्यायाधीश पदाच्या खुर्चीवर बसल्यावर भूषण गवई यांना जो योग्य वाटेल तो निर्णय तो घेतील। बाबासाहेबांनी संविधानामध्ये लोकांना केंद्रबिंदू ठेवलेला आहे। लोकांमधीलच एक व्यक्ती म्हणून मलाही येत्या काळात निवडणूक बॅलेट पेपरवर व्हाव्या असं वाटतं। बॅलेट पेपर केव्हाही चांगले, यापूर्वी बॅलेट पेपर चालायचे असं मत भूषण गवई यांच्या आई कमलताई गवई यांनी व्यक्त केलं आहे। त्यामुळं पुन्हा एकदा बॅलेट पेपर आणि मतदान यंत्र यांचा विषय ऐरणीवर आला आणि आता पुन्हा याची नव्याने चर्चा होऊ लागलेली आहे। मतदान यंत्रावर लोकांचा विश्वास नसेल तर केंद्र सरकार या मतदान यंत्रालाच का म्हणून घट्ट चिटकून बसला आहे, याचं उत्तर काही मिळत नाही। त्यामुळं या मतदान यंत्राचं भवितव्य सर्वोच्च न्यायालयाच्याच निकालावर ठरणार आहे ना, आणि अवघा भारत या न्यायालयाच्या निकालाकडे प्रतीक्षेत बसलेला आहे, डोळे लावून बसलेला आहे। पाहूया आता काय काय होतंय पुढे ते। तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।